हे पा लक्ष्मीच्या हाती नेहमी कपाळ असतेच। लगता है सितारों को चमकने से कोई रोक नहीं सकता। सितारा जहाँ पे भी रहे वो अपनी चमक जरूर छोड़ता है आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीसजी यांच्यापर्यंत आमचे कार्याची, आमची मेहनतीची, आमची तळमळची, जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या 5 वर्षापासून आणि एनडीएची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे। तर मला ते जेही होईल आज माझे पक्षांनी मला हा विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझे पाठीशी राहील आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही। कोणतीही जबाबदारी जेही एनडीएची घटक म्हणून मला देण्यात येईल ते अमरावतीचं मान मी वरतीच करणार आहे, उंचवणारच आहे। तेवढा प्रयत्न मी नक्की करेन। पानावर लढणार आहात? मी एनडीएची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री करतील, रवीजी करतील त्याच्यासोबत मी राहील। जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता, पण जे 26 तारखे माझे अमरावतीच्या पोलिंगचं ठरलेलं आहे तर जेही आपल्याला अपेक्षित आहे जेव्हाही योग्य वेळ राहील त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल। ते माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे, पण माझी अमरावतीकर, माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर मी चालणार आहे। नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।